हाय, मी मनाली न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून विविध बातम्यांसह आपण नेहमीच भेटतो आणि सकाळी 11च्या बुलेटिनमध्ये ताज्या आणि ब्रेकिंग न्यूजचा धडाका हा माझ्यासह सुरू असतो। त्यामुळे सगळ्यात मोठी आणि संतापजनक बातमी आजची रेल्वे प्रवाशांसाठी। रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांची सुरक्षा ही राम भरोसे आहे, कारण रेल्वे ही आपली लाईफलाईन आहे। पण मात्र सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। एका 20 वर्षाच्या मुलीवर, विद्यार्थिनीवर चालत्या लोकलमध्ये अत्याचार करण्यात आलेला आहे। सीएसएमटी पनवेल मार्गादरम्यान ही घटना घडलेली आहे। एका ट्रेनमध्ये हा विकृत चढला आणि ट्रेन सुरू होताच त्याने त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आणि मस्जिद स्थानक येताच त्या ट्रेनमधून त्या तरुणीने धाव घेतली पोलीस ठाण्यामध्ये। 8 तासात आरोपी नवाज करीमला पोलिसांनी अटकही केली, त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय। दरम्यान त्या विकृताशी त्या महिलेची झटापटही झाली आणि ही झटापट त्या महिलेच्या जीवावर बेतू शकली असती। विशेष म्हणजे या घटनेदरम्यान सकाळच्या वेळेस महिला डब्यात सुरक्षा रक्षक उपस्थित नव्हता आणि घटनेमुळे लोकलमधली पोलिसांची सुरक्षा जी आहे ती आता अधिक वाढवली पाहिजे आणि याची गंभीर दखल ही रेल्वे प्रशासनाने घेतली पाहिजे। त्यामुळे हा आजचा पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न, विशेषतः रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उभा ठाकलाय। आणि